विषय टाळू नका। तुम्ही विद्यार्थी असावा पालक, उद्योगपती असावा कामगार, जर आज तुम्ही हा विषय टाळलात तर कदाचित आज तुमच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेला हा HIV चा विषाणू उद्या तुमच्या अथवा तुमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या शरीरातही प्रवेश करू शकेल। सन 1981 अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील एक शहर लॉस एंजेलिस। लॉस एंजेलिस मधील काही डॉक्टरांना सर्वप्रथम एका गूढ विषाणूच्या मानवी शरीरातील प्रवेशाची जाणीव झाली आणि पुढील वर्षभरातच हा विषाणू केवळ अनैसर्गिक शरीर संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींपुरताच मर्यादित नसून इतर विविध व्यक्तींमध्येही सक्रिय झाल्याची लक्षणे दिसून आली। पण त्यामागील कारण शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच हळूहळू नष्ट करणाऱ्या या रोगाला शास्त्रज्ञांनी नाव दिलं अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, म्हणजेच एड्स। सन 1983 ख्यातनाम फ्रेंच शास्त्रज्ञ डॉक्टर ल्यूक मॉन्टेग्नियर यांनी रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करणाऱ्या आजाराला कारणीभूत असलेल्या त्या गूढ विषाणूला जगासमोर आणलं। त्याच सुमारास डॉक्टर रॉबर्ट गॅलो यांनी अमेरिकेत या विषाणूंचा शोध लावला। शास्त्रज्ञांच्या विभिन्न गटांनी या विषाणूला सुरुवातीस विभिन्न नावं दिली, पण अखेरीस सर्वानुमते या प्राणघातक विषाणूचं नामकरण HIV असं करण्यात आलं। मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करण्याच्या कार्यावरूनच HIV म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असं या विषाणूचं नाव ठेवलं गेलं। पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे मानवी शरीरात निसर्गानं पेरून ठेवलेलं सैन्यच जणू। प्रचंड संख्येनं कार्यरत असलेल्या पांढऱ्या पेशींनी आजवर मानवी शरीरात घुसलेल्या कितीतरी जीवाणू विषाणूंचा प्रतिकार केला व माणसाला जीवदान दिलं। पांढऱ्या पेशींच्या याच कार्यावर विविध औषधोपचारांचा पाया आधारलेला आहे, परंतु HIV विषाणूनं या पायालाच सुरुंग लावला। रोगप्रतिकारक पेशींच्या आतच हा विषाणू प्रवेश करतो आणि तिथेच स्वतःची प्रजा कितीतरी पटीनं वाढवून इतर पेशींनाही दूषित करतो। HIV विषाणू रोगप्रतिकारक पेशींनाच दूषित करत असल्यामुळे शरीरातील सर्व अवयव व स्त्रावांमध्ये याचं अस्तित्व असणं अपरिहार्य ठरतं आणि ही अपरिहार्यताच संपूर्ण मानव जातीची असहाय्यता ठरू पाहते। कारण 1983 साली प्रथम निदर्शनास आलेल्या या विषाणूनं अवघ्या 2 दशकातच आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक मर्यादा पार करून जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये प्रवेश केला। सन 1986 भारताच्या मुख्य महानगरांपैकी एक महानगर चेन्नई। चेन्नई येथे देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांमध्ये HIV विषाणू संसर्ग सर्वप्रथम आढळला आणि त्याच सुमारास मुंबईत पहिल्या भारतीय एड्स रुग्णाची नोंद झाली। एड्स हा शब्द नुसता कानावर पडला तर कान टवकारले जातात किंवा बंद तरी केले जातात, पण या दोन्ही क्रियांमध्ये आपण जाणून समजून घेण्याकडे दुर्लक्ष करतो। म्हणूनच आजही आपल्याकडे HIV व एड्स मधील नेमका फरक कित्येक सुशिक्षित व्यक्तींनाही ठाऊक नसल्याचं आढळतं। एड्स होतो कसा? एड्स कैसे ट्रान्समिट होतात? एड्स कशामुळे होतो? HIV आणि एड्स या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करणाऱ्या विषाणूंचं म्हणजेच रोगजंतूचं संक्षिप्त नाव HIV असं आहे। शरीरातील पेशींमध्ये प्रवेश केल्यापासून संपूर्ण शरीरातील पेशी दूषित करण्यासाठी या विषाणूंना सुमारे 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो। व्यक्तिगणिक हा कालावधी कमी अधिक असू शकतो। या कालावधीत बाधित व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगते, परंतु जेव्हा HIV विषाणू संपूर्ण शरीराचा ताबा घेतात तेव्हा प्रतिकारक शक्ती अत्यंत नगण्य होते, कुचकामी ठरते। या अवस्थेला, आजारालाच एड्स असं म्हटलं जातं। आज भारतात HIV बाधित लोकांची संख्या अंदाजे 51 लाखांहून अधिक आहे आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हीच रुग्णसंख्या अंदाजे 6 लाखांहून अधिक आहे। मानवी शरीर रचनेच्या मुळावरच घाव घालणाऱ्या, जगभरातील शास्त्रज्ञांना अचंबित करणाऱ्या, संपूर्ण जगाच्या आरोग्य व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या या HIV विषाणूंची निर्मिती कशी व केव्हा झाली आणि मानवी शरीरात त्यांचा प्रवेश नेमका कधी, कुठे व कसा झाला हे आज मितीसही एक कोड आहे।
जगभरातील शास्त्रज्ञ व तज्ञांमध्ये याविषयी मतभिन्नता आहे. जगातील एड्सच्या रुग्णाची पहिली नोंद 1981 मध्ये झाली असली तरी अभ्यासिकेत जपून ठेवलेल्या रक्त नमुन्यांपैकी आफ्रिकेतील झैरेमधील किन्शासा येथील एका खलाशाच्या रक्त नमुन्यात HIV विषाणू संसर्ग आढळून आला. हा रक्त नमुना 1959 साली घेतला गेला होता. HIV विषाणू संसर्गाचा हा जगातील सर्वात जुना पुरावा. माणसाचं आदिमरूप असलेल्या वानरामध्ये आढळणारे SIV व माणसामध्ये आढळणारे HIV या विषाणूंमध्ये बरंच साम्य आहे. परंतु हा विषाणू वानरापासून मानवापर्यंत केव्हा आणि कसा पोहोचला हे खात्रीलायकरित्या ठरवणं कुणालाही शक्य झालेलं नाही. पण या आधारावर अनेक सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. आफ्रिकेतील काही जमातींमध्ये वानराचं रक्त आपल्या कटिभागात टोचून घेतल्यास लैंगिक क्षमता वाढते अशी अंधश्रद्धा आहे. या मार्गाने हा विषाणू मानवात आला असा एक सिद्धांत आहे. तर वानरासोबत संभोग केल्यानं HIVचा विषाणू मानवात प्रविष्ट झाला असाही एक सिद्धांत आहे. या व्यतिरिक्त वारंवार होणाऱ्या अणुस्फोटांच्या पर्यावरणावर झालेल्या दुष्परिणामांमुळे HIV विषाणूचा जन्म झाला असावा असं काही शास्त्रज्ञांना वाटतं. हे मानवानंच निर्मिलेलं एक जैविक अस्त्र आहे असंही काही लोकांचं मत आहे. तर काही वैज्ञानिकांना वाटतं की आधीच अस्तित्वात असलेल्या काही विषाणूंची आपापसात जनुकीय प्रक्रिया झाल्यानं HIV या महासंहारक विषाणूची निर्मिती झाली असावी. HIVच्या निर्मितीबद्दल जरी मतभिन्नता असली तरी त्याच्या संहारक ताकदीबद्दल मात्र कुणाचंही दुमत नाहीये. एड्सचा हा विषाणू साऱ्या विश्वाला वेटोळ घालून बसलाय आणि त्याच्या सर्वाधिक शिकार ठरतायत निष्पाप महिला आणि अशा वयोगटातील व्यक्ती ज्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. Can you tell me why you're carrying out this awareness program for? अशा अवेअरनेसची खरंच गरज आहे का? भारतासारख्या विकसनशील आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात हा रोग फैलावण्याचा वेग चिंतादायक आहे. आणि त्यातही भारतातील एक पुरोगामी राज्य म्हणून नोंद असलेल्या आपल्या महाराष्ट्रात या रोगाचा प्रसार पाहता या रोगाला आता घाबरून अथवा त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही खुणगाठ प्रत्येकानं मनाशी बांधायला हवी. महाराष्ट्र राज्य शासनानं तर आपल्या आरोग्य खात्यामार्फत HIV एड्स नियंत्रणाच्या दिशेनं खूप आधीच पावलं उचलली होती. समस्या जाणून घेण्याची क्षमता आणि समस्येच्या मुळाचा वेध घेण्याची कुशाग्रता लाभलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी HIV एड्स समस्येचा घेतलेला वेध हा केवळ एड्सच नव्हे तर त्या संबंधित कितीतरी समस्यांवर उपाय सुचवून गेला. एखादी गोष्ट अशक्य आहे आणि त्याच्या पुढे आता काही पर्याय नाही आहे, मृत्यू हाच त्याचा शेवट आहे, असं सुद्धा चित्र एका बाजूला निर्माण होणं हे सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही आहे. कारण कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे असं जेव्हा आपण एका बाजूला म्हणतो तेव्हा त्याच्यावर मात करण्याच्यासाठी आज आपण सारे प्रयत्नशील आहोत. त्याहीपेक्षा एड्सवर जर खऱ्या अर्थानं नियंत्रण जर मिळवायचं असेल तर जनजागरण हेच त्याच्यावरचा पहिल्यांदा रामबाण उपाय असं मी मानतोय. अवेअरनेस आणि ते शाळेतल्या 9वी 10वी वर्गातल्या मुलांच्यापासनं ते थेट इतर क्षेत्रातल्या सर्व लोकांच्यापर्यंत हे अवेअरनेस निर्माण करणं आवश्यक आहे. आणि केवळ सरकारच्या मार्फत व्हावं अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. सरकार हे मदतगार असं ठरू शकतं, लागणाऱ्या जी व्यवस्था आहे ती निर्माण करू शकतं, परंतु सामाजिक संस्था जोपर्यंत पुढे येणार नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यासुद्धा समर्पणाच्या भावनेनं काम करणार आहे. NGO पुष्कळ चांगलं काम करतायत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्या विषयामध्ये केवळ कुठल्या तरी संस्थेमार्फत काहीतरी मदत मिळते आणि म्हणून NGO हे सुद्धा समीकरण फार पुढे येता कामा नये. तेव्हा मला असं वाटतं की त्याचं जे काम करण्याची मनापासून जी इच्छा आहे असं बघून त्या संस्थेवर हे काम सुपूर्द केलं तर अधिक चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात. HIVचे विषाणू हे केवळ रक्त व शरीरस्रावांमधूनच प्रसारित होतात हे जागतिक पातळीवर सिद्ध होताच HIV बाधित रक्त व रक्त घटक दुसऱ्या व्यक्तीस दिले जाऊन त्याला रोगाची लागण होऊ नये म्हणून सरकारी व बिगर सरकारी रक्तपेढ्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज केल्या गेल्या. जिथं जमा होणारं रक्त हे HIVच्या कठोर चाचणीनं तपासलं जातं आणि बाधित रक्त त्वरित नष्ट केलं जातं. HIV बाधित सुया अथवा सिरिंज यांचा निष्काळजीपणे एकत्रित केलेला वापर हे HIV पसरण्याचं आणखी एक कारण. या कारणानं होणारा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य खात्यानं
दूषित साधनांचा पुनर्वापर न करण्याचे सक्त आदेश दिले. या उपायामुळे साधनांचा तुटवडा पडून इतर रुग्णांच्या उपचाराला विलंब होऊ नये म्हणून नवी साधनं, उपकरणं सातत्यानं सरकारी रुग्णालयांना पुरवली जात आहेत. परंतु या दोन्ही कारणाहून अत्यंत महत्वाचं आणि HIV सर्वाधिक प्रसाराचं कारण आहे HIV बाधित व्यक्तीसोबत केलेला असुरक्षित संभोग. लैंगिक संबंधातील अनैतिकता व असुरक्षितता यामुळे HIV विषाणू जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालतोय आणि HIVचं हे थैमान HIV बाधित गरोदर स्त्रिया व जन्माला येणाऱ्या अर्भकांच्या रूपानं साऱ्या जगासमोर एक मोठं आव्हान उभं करत आहे. परंतु कोणत्याही बिकट परिस्थितीत देशासमोर आदर्श ठरणाऱ्या महाराष्ट्रानं हे आव्हानही स्वीकारलंय. HIV एड्सला आळा घालायचा असेल तर सर्वप्रथम समाज जागृत करायला हवा. अज्ञान व अंधश्रद्धेनं घेरलेल्या समाजाला एड्स विरोधात उभं करायचं असेल तर आधी त्याच्या मनातील HIV एड्स विषयी असलेले गैरसमज दूर करून या रोगाला प्रतिबंध करणाऱ्या उपायांची माहिती रुजायला हवी. कारण बऱ्याचदा रोगाविषयीचे गैरसमज हे रोगा इतकेच भयंकर असतात जे माणसाला माणसापासून तोडतात, समाजात भयगंड आणि संशयाचं वातावरण निर्माण करतात, प्रसंगी माणसाला माणुसकी विसरायला लावू शकतात. मॅनेजमेंटनी सदाशिवला कामावरनं काढून टाकलं का? त्याला HIV ची लागण झाली म्हणून काढला साहेब. हो, पण त्यामुळे त्याच्या कामावर काही परिणाम झालाय का? नाही, अजिबात नाही सर. शिंदे, HIV हा सहज संसर्गजन्य रोग नाही आणि HIV झालेल्यांना जगण्याचा अधिकार नाकारणारे आपण कोण? त्यांना त्यांचा हक्क द्यायलाच हवा. ज्याला कळते सामान्यांची बोली, जो स्वतः जोखतो समस्यांची खोली, जनांची वेदना ही ज्याची मायबोली, तोच असामान्य ठरतो सामान्यांचा वाली. जनसामान्यात अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री RR पाटील उर्फ आबा. 5 वर्षापूर्वी या रोगाच्या बाबतीत जी भीती वाटत होती त्यात आज काही प्रमाणात या रोगाला नियंत्रित करण्यामध्ये, प्रतिबंध करण्यामध्ये निश्चितपणाने या यंत्रणांनी यश मिळवलंय ही गोष्ट आपल्याला कबूलच करावी लागेल. आज HIVचा एखादा पेशंट सापडला तर याला सुरुवातीच्या काळात कुष्ठरोग्याला जसं आपण बहिष्कृत केलं होतं तसंच HIVच्या बाबतीतही आपण करतोय. त्यामुळं हा रोग झालेले लोक उपचार घेण्यापेक्षा रोग लपवून ठेवण्यामध्ये अधिक प्रयत्न करतायत. यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि या रोगाकडं एकंदरीत बघायचा दृष्टिकोन थोडासा बदलला जाण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता मला वाटते. आज एड्सचा संबंध केवळ लैंगिकतेशी जोडला जातो, पण अन्य इनोसंट माणसांना सुद्धा HIVची बाधा होऊ शकते, एड्स होऊ शकतो हे आणखी रुजवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. एड्स डास चावल्याने किंवा जसं ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे करतात त्याच्यातून सुद्धा स्प्रेड होण्याची शक्यता असते का? आणि जर तसं असेल तर त्याचं पर्सेंटेज किती असतं? HIVचा विषाणू हा फक्त रक्त व तत्सम शरीरस्त्रावातच जिवंत राहू शकतो आणि हवेत म्हणजेच वातावरणात आल्या मरून जातो. हे निर्विवाद सत्य असूनही एखादी व्यक्ती HIV एड्स रुग्ण आहे हे कळताच लोक त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबियांना जणू वाळीतच टाकतात. मिठी मारणं, हात मिळवणं तर दूरच त्यांचा स्पर्शही टाळतात. ते हे जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीत की स्पर्शामुळे वा घामातून, अश्रूतून HIV पसरत नाही. तसाच तो शिंक, खोकला यातूनही पसरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जो विषाणू हवेत जिवंत राहू शकत नाही तर HIV बाधित व्यक्तीनं शिजवलेल्या अन्नातून HIVची बाधा कशी काय होऊ शकेल? एखाद्याचे कपडे, फोन, सार्वजनिक शौचालय, तरण तलाव यांच्या वापरातून तर HIV होत नाहीच, पण डास चावल्यामुळं तसंच ढेकूण, माशा वा इतर कीटकांच्या माध्यमातून HIV विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करत नाही. पण हे सारं किती जणांना ठाऊक असेल? खूपच कमी. आणि ज्यांना ठाऊक नाही त्यांचं काय? एड्सचा प्रसार आणि प्रतिबंधक उपाय याची माहिती राज्यातील घराघरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवी असेल तर एक स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागणार. या जाणीवेनं दूरदृष्टी लाभलेले लोकप्रतिनिधी, अभ्यासू प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी या सगळ्यांच्या विचारमंथनातून आणि जागतिक आरोग्य संघटना व नॅकोच्या मदतीनं मुंबईतील वडाळा येथील ॲक्वर्थ कॉम्प्लेक्सच्या शांत निसर्गरम्य प्रांगणात 16 सप्टेंबर 1999 रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अर्थात
एमसॅक्सची स्थापना झाली. एमसॅक्सनं आखलेल्या विविध योजनांचं वादळ पाहता पाहता महाराष्ट्रात घोंगावू लागलं. कधी रन फॉर एड्स अवेअरनेस हे घोषवाक्य मिरवत, तर कधी प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या साक्षीनं मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून देशी विदेशी धावपटूंची पावलं या महाराष्ट्राच्या भूमीत एड्स मुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाकडे निश्चयानं पडली. महिला, मुली, HIV आणि एड्स हा स्त्रीला निर्भय आणि HIV एड्स विषयी जागरूक करू पाहणारा उपक्रम राबवला जात असताना महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रीपदी उच्च विद्याविभूषित नामदार डॉक्टर श्रीमती विमलताई मुंदडा असाव्यात हा दिलासा देणारा योगायोगच आहे. समाजकारणाच्या ओढीनं राजकारणात आलेल्या विमलताई ज्या तडफेनं राजकारणात वावरतात, तितक्याच तन्मयतेनं आपल्या घरकुलाकडेही लक्ष देतात. एक कर्तव्यदक्ष गृहिणी, समाजसेवेचं व्रत घेतलेल्या राजकारणी आणि आता महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री या तिन्ही आघाड्यांवर त्यांची बुद्धिमत्ता, उत्साह आणि कामाचा उरक पाहून थक्क व्हायला होतं. महिला, डॉक्टर व आरोग्य मंत्री या तिहेरी भूमिकेमुळे त्यांच्या मार्गदर्शनाला वेगळंच महत्त्व आहे. आज खऱ्या अर्थानं शाळेमध्ये सुद्धा याची पूर्णपणे माहिती दिल्या गेली पाहिजे. म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा संपूर्णतः अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेऊन प्रत्येक जर ह्या राज्यातल्या शाळा जर पाहिलं आपण तर 15,500 शाळांमध्ये अशा प्रकारचं पूर्णपणे HIV आणि एड्सचं कुठंतरी परावृत्त झालं पाहिजे आणि ह्याबद्दलचं पूर्णपणे शिक्षण दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेतली आणि शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आमच्या राज्य शासनानं राबविलेले आहेत. असे कित्येक उपक्रम सांगता येतील आणि जनतेच्या सहभागातून ते आपल्याला करावे लागणार आहेत. आपण त्या पद्धतीनं करीतही आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये HIV एड्सचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा याचं प्रमाण कमी होऊन देशामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरावं अशा प्रकारचीच अपेक्षा ह्या निमित्तानं मी करू इच्छिते. भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक श्री संजय सावंत हे जेव्हा स्वतः एड्स रुग्णांमध्ये वावरले, रुग्णांशी संवाद साधते झाले, तेव्हा त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यनिष्ठेची व निर्धाराची प्रचिती आली. आपल्याला ठाऊकच आहे, HIV एड्सवर आजपर्यंत कुठलंही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. परंतु सुदैवानं HIV एड्स हा कसा होतो हे आपल्याला माहीत झालेले आहे. ही समस्या उद्भवण्याचं कारण म्हणजे एकतर धोकादायक शरीर संबंध, नंतर दूषित सुया आणि तिसरं म्हणजे मातेंपासून बालकांना होणारी लागण. तर हे जर धोके आपण टाळले तर ह्या समस्येवर निश्चितच आपण मात करू शकू. पण त्याच्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हातात घेऊन लोकांच्या वर्तणुकीत सुधारणा करून त्यांना निर्धोक शरीर संबंध ठेवण्यास प्रवृत्त करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हा प्रयास आम्ही गेली 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये सातत्याने करीत आहोत. ह्याच्यासाठी आम्ही महिला मेळावे, युवकांचे मेळावे, युवकांचे वक्तृत्व स्पर्धा, त्यांचे निबंध स्पर्धा तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी घेत आहोत. तरुणांची तरुणाई आता एड्स विरोधात उभी राहत होती. पण खरी आवश्यकता होती ती कुमार अवस्थेतील मुलामुलींमध्ये HIV एड्स विषयी जागरूकता निर्माण करण्याची. अज्ञान, कुतूहल व गैरसमजांमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या या भावी पिढीच्या जागृतीसाठी एमसॅक्स आपल्या धडक कार्यक्रमातून शाळा महाविद्यालयातील 31 लाख विद्यार्थ्यांपर्यंत एड्स विरोधी अभियान शास्त्रोक्त माहितीतून पोहोचवण्यात यशस्वी झालं. या तरुण पिढीला HIV एड्स पासून सावध करायचं असेल तर ते त्यांच्याच भाषेतून करायला हवं. आणि तारुण्याची भाषा म्हणजे उत्साह आणि जोश, संगीत व क्रीडा हे जाणून एमसॅक्सनं नागपूर येथे कबड्डी स्पर्धा तर करवीर नगरीत एड्सला करा चितपट अशी ललकारी देऊन HIV एड्सच्या विरुद्ध निकाली कुस्तीसाठी शड्डू ठोकले. महाराष्ट्रात या शड्डूंचा आवाज घुमण्याआधी आणखी एक स्वर्गीय सूर एमसॅक्सच्या मदतीला धावून आला. आज हमें एक अनोखी जंग लड़नी है. ये जंग है एड्स के खिलाफ. ये एक ऐसी खतरनाक बीमारी है जिसका शिकार बन रहे हैं देश के अनगिनत नर नारी और मासूम बच्चे. इस भयंकर दुश्मन को रोकने के लिए जरूरत है ना फौजी भाइयों की, ना अस्त्र शस्त्रों की. सिर्फ जरूरत है एड्स के खतरे के बारे में
समाज को जागृत करना। जरूरत है सद्भावनापूर्ण और जिम्मेदार बर्ताव की। जरूरत है हम सबके प्रयासों की। मैं फिर एक बार गुजारिश करती हूँ कि ये जंग हम सब मिलकर एक साथ लड़ें और एड्स जैसी भयंकर बीमारी का पूरी तरह से नाश कर दें। गावखेडी ही तर महाराष्ट्राची ओळख। गावखेड्यात राहणारा खूप मोठा वर्ग आजही प्रसार आणि प्रचाराच्या आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित आहे। काबाड कष्टात गुंतलेल्या या वर्गाला आकर्षित करायचं असेल तर आजही त्याच्यावर पगडा असलेल्या लोककलांमधूनच त्याची जागृती होऊ शकते। हे अचूक ओळखणाऱ्या एमसॅकच्या अधिकाऱ्यांनी एड्स विरोधी लढाईत लोककलेला आपलं शस्त्र बनवलं। म्हणजे काय होते म्हणता येणे? ऐका तर, HIV व्हायरस आला, गळा इन्फेक्शनच्या माळा, नाही वयाचे बंधन त्याला, नाही वयाचे बंधन त्याला, स्वरजीवनी धोका झाला हो जी 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 जी, स्वरजीवनी धोका झाला हो जी 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 जी। ही भूमी जशी लोककलांची तशीच संतांचीही आहे। इथल्या श्रद्धेला ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांची बैठक आहे। संतांनी आपला देह झिजवला तो लोकजागृतीसाठी, समाजातल्या सर्व स्तरातील भेदभावना नष्ट करण्यासाठी। दुःखित पीडितांची सेवा हेच ईश्वर भक्तीचं दुसरं रूप आहे हे संतांनी आपल्या कृतीतून वारंवार सांगितलं। पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि म्हणूनच आषाढी कार्तिकी विठूचा सोहळा, सद्वर्तन सद्भावनेची माळ घालू गळा, विनवितो तुम्हा रखुमाई सखा, एड्स मुक्त करू मराठी मुलुखा, असा गजर करत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या संचालकांनी आपल्या सहकाऱ्यांसह एड्स मुक्तीची पताका खांद्यावर घेऊन कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात लोटलेल्या प्रचंड जनसागरात सूर मारून समुपदेशन, पोस्टर्स प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, HIV एड्सची माहिती सांगणारे दृकश्राव्य माहितीपट आणि चित्ररथांच्या माध्यमातून सतत 5 दिवस अहोरात्र जनजागृती केली। आजच्या आधुनिक काळात जनजागृती, माहिती व ज्ञान प्राप्त करण्याची साधनं जरी बदलली असली तरी भारतासारख्या विकसनशील देशात आजही पुस्तकं, वर्तमानपत्र अथवा माहितीपत्रक हीच जनसामान्यांशी अधिक संपर्क साधू शकतात। म्हणूनच 1 डिसेंबर या जागतिक एड्स दिनी 2002 साली महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेनं महाराष्ट्र एड्स समाचार हे त्रैमासिक सुरू केलं। पुढे जुलै 2003 मध्ये या त्रैमासिकाचं निर्धार असं नूतन नामकरण करून संस्थेनं या समस्येविरुद्ध अखेरपर्यंत लढण्याचा साहित्यिक निर्धार प्रकाशित केला। परंतु एक पुरोगामी राज्य म्हणवणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातही एड्स ग्रस्तांच्या वाट्याला केवळ गैरसमजच नव्हे तर द्वेषाचं, कलंकाचं आणि बहिष्कृतांचं जगणंही येत आहे। वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे। रोज अत्याचार होतो आरशावरती, आता आरशाला भावलेली, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, गेली कुठे। ही अचानक माणसांची, ही अचानक माणसांची माकडे झाली कशी, माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे, गेली कुठे। आजच्या घडीला HIV एड्स हा प्रश्न केवळ एक आरोग्याचा प्रश्न एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नसून तो एक विकासात्मक मुद्दा बनलेला आहे।
असे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक विचार व्यक्त करणारे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंखे यांचं वक्तव्य हे भविष्यातील योजनांचा मुख्य आधार ठरणार आहे. ज्या ज्या ठिकाणी HIV एड्सचा प्रादुर्भाव जाणवेल त्या त्या देशांमधून किंवा राज्यांच्या मधून निश्चितपणे त्याच्या विकासाचा दर हा कमी केला जाईल किंवा कमी होईल अशी भीती साधारणपणे आपल्याला वाटते. आणि आपल्या राज्यामध्ये हा प्रश्न निश्चितपणे आटोक्यात आणण्यासाठी राज्यांनी ठोस पावलं उचललेली आहेत. HIV एड्सच्या बद्दल लोकशिक्षणाद्वारे जागृती निर्माण करणं ही एक पायरी. जरी एड्सवरती हमखास गुणकारी आणि तो बरा करणारं औषध नसलं तरी आता अशी औषधं आलेली आहेत की ज्याच्यामुळे जीवनमान निश्चितपणे चांगलं राहू शकतं. आणि त्याबरोबर एड्स न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजनासाठी काउन्सिलिंग सेंटरसारखी सेंटर्स चालू करणं आणि ज्या व्यक्तीला HIVची बाधा झालेली आहे त्या व्यक्तीपासून दुसऱ्यांना होऊ नये म्हणून त्या व्यक्तीलाही माहिती देऊन काउन्सिलिंग करणं हे देखील आपण प्रयत्न करत आहोत. एमसॅक्स तर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रात 57 VCTC म्हणजेच ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र कार्यरत आहेत. त्यात अजून नवीन 15 केंद्रांची भर पडणार आहे. मंडळी, तुमच्या मनात जर अशी शंका असेल तर लगोलग जिल्हा रुग्णालयाच्या ऐच्छिक सल्ला चाचणी केंद्रामध्ये जा आणि HIV साठी रक्ताची तपासणी करून घ्या, फक्त 10 रुपयात. एड्स हा एक आजार आहे, कलंक नाही. उलट HIV एड्स ग्रस्त रुग्णांना कलंकित समजणं, त्यांना त्यांच्या मुलाबाळांना वा इतर कुटुंबियांना बहिष्कृत करणं हा माणुसकीला कलंक आहे. म्हणूनच माणुसकी आणि मानवाधिकारांचं मूल्य जाणणाऱ्या महाराष्ट्र शासनानं विविध आरोग्य सेवांच्या सोबतच पुणे येथे एड्सग्रस्तांची राज्यस्तरीय परिषद आयोजित केली. प्रत्येक जिल्ह्यातील 10 HIV एड्स संसर्गितांना किंवा मृत्यू पावलेल्या संसर्गित व्यक्तीच्या पत्नीला 10,000 रुपयांचं बीज भांडवल देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची योजना कार्यान्वित करून एड्सग्रस्तांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे. एड्स हा रोग झाल्यानंतर त्याच्यावरचे उपाय याहीपेक्षा एड्स टाळणे हाच त्याच्यावरचा खरा उपाय होऊ शकतो. या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आपण सर्वांनी जर सामूहिक प्रयत्न केले तर मला कुठली गोष्ट अशक्य वाटत नाही आहे. HIV एड्सग्रस्त आई वडिलांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्नही शासनासमोर आहे. अशा मुलांपैकी काही मुलं HIV बाधित आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडून तर चालणार नाही, परंतु ही केवळ शासनाची जबाबदारी नसून अशा मुलांना आधार देणं ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची बांधिलकी आहे. HIV हा काही संसर्गजन्य रोग नाही. या मुलांना तुमच्या प्रेमाची, आधाराची गरज आहे. त्यांना आपलंसं करा. एमसॅक्सनं आपल्या एड्स विरोधी अभियानात अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सामावून घेतलं. We have seen that HIV has challenged every survival of mankind. We have seen that this epidemic has horrendous dimensions. But then also let us know our enemy, and we know how it can be tamed. Then let us have an agenda. Learn more about AIDS. Learn more about HIV. Share your knowledge with someone who lacks it. Shed inhibitions. Talk about sex. Talk to your children. Educate them. It's okay. More importantly, talk about safe sex. Understand the importance of safe blood. Understand that we must live for our near and dear ones, for the people we love, for the people we care about. विविध उपक्रमातून शासन, शासनाचं आरोग्य खातं व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था HIV एड्स रोखण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी उभे राहिले. आकाश चांदण्याचे केले तुझ्या हवानी, मी पांघरून घेतो काळोख भोगताय. एकाच सुखासाठी मी दार उघडताना, दुःखे युगायुगाची माझ्या घरात. पार ह्या भवसागराच्या पार
वादळी लाटात माझी कागदाची नावाने काळजाच्या ऐकला वेदनेचा एड्सच्या समस्येचा सखोल अभ्यास आणि जनजागृतीच्या नवनवीन कल्पनांचे द्योतक असलेले महाराष्ट्र राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी श्री नवीन कुमार यांनी भारतीय संस्कृती आणि उपचार पद्धतींवर व्यक्त केलेला विश्वास हा संपूर्ण समाजाला आशेचा किरण दाखवून जातो. HIV एड्सची रोकथाम करण्याकरता आपली भूतपूर्व आरोग्य मंत्री श्रीमती सुषमा स्वराज त्यांनी एक मंत्र दिला होता, ABC. A म्हणजे ॲब्स्टिनन्स, संयम. B म्हणजे बी फेथफुल टू युअर पार्टनर, म्हणजे जीवनसाथीबरोबर प्रतिबद्धता. आणि C म्हणजे कंडम, आवश्यकता पडली तर निरोधचा वापर. हा 3 सूत्री मंत्र त्याने दिला होता आणि त्याचा वापर आपल्या देशामध्ये शासकीय यंत्रणेद्वारे आणि त्याचप्रमाणे अशासकीय प्रतिष्ठानद्वारे हे चालू आहे आणि हा मंत्र आता जगभर स्वीकारला गेलेला आहे. मी अनेक HIV पॉझिटिव्ह लोक जो आहे त्यांना भेटलेलो आहे, त्यांची संघटनांची माझी चर्चा झालेली आहे आणि आपल्या देशामध्ये एक दुसरी शक्ती ही आहे की आपल्याकडे ॲलोपॅथी शिवाय आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी हे 2 शैली आपली औषध शैली आपल्याकडे आहे आणि बरेचसे HIV बाधित लोकांनी आयुर्वेदिक औषधी घेऊन आपले स्वास्थ्य संरक्षण उचित प्रकारे केलेलं आहे. बरेचसे लोक ज्यांना HIV होऊन 10-10, 12-12 वर्ष आलेले आहे त्यांच्या आजसुद्धा स्वास्थ्य अत्यंत उत्तम आहे आणि त्यांना भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटायला लागलं आहे. HIV एड्स नियंत्रणाचा कार्यक्रम आम्ही राज्यामध्ये अत्यंत जोमाने राबवत आहोत. आता राज्यामध्ये HIV एड्सचं प्रमाण काय आहे हे ठरविण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही सेंटिनल सर्वेलन्स म्हणजे प्रहरी सर्वेक्षण करीत असतो. तर आम्हाला ह्या प्रहरी सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की STD क्लिनिक्समध्ये हे सर्वेक्षण केलं जातं, तसंच ANC क्लिनिक्समध्ये हे सर्वेक्षण केलं जातं. यावर्षी राज्यामध्ये 9 STD क्लिनिक्समध्ये हे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे 80 ANC साईट्सवर हे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे. HIV एड्सचा जो प्रादुर्भाव राज्यामध्ये गेल्या वर्षी STD क्लिनिक्समध्ये 10% होता, तो ह्यावेळी नाममात्र वाढ होऊन 10.4 एवढा झालेला आहे. म्हणजे ही फक्त एक नॉमिनल अशी मार्जिनल वाढ आहे. ANC क्लिनिक्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेल्या वर्षी ANC क्लिनिक्समधला प्रादुर्भाव हा 1.23 एवढा होता, तो यावेळी 0.7 एवढा आलेला आहे. तसंच रक्तामधील जे सिरोपॉझिटिव्हिटी असते ती देखील आम्ही 1% आत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. कारण नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने आम्हाला साध्य दिलं होतं की रक्तामधली सिरोपॉझिटिव्हिटी ही कुठल्याही परिस्थितीत 1% आत यायला पाहिजे. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की यावर्षी आपल्या राज्यामध्ये रक्तातील सिरोपॉझिटिव्हिटी ही 0.7 या एवढी खाली आलेली आहे. परंतु ही लढाई अजून संपलेली नाही. एड्सच्या विषाणूनं साऱ्या विश्वासमोर एक नवं आव्हान उभं केलंय. आज HIV बाधित व्यक्तींमध्ये 40%हून अधिक स्त्रिया आहेत. स्त्रिया या आजाराला पुरुषांच्या तुलनेत लवकर बळी पडतात. हे सत्य असलं तरी त्याला बहुतांशी कारणीभूत लैंगिक व्यभिचारच आहे. व्यभिचार म्हटलं की सर्वप्रथम देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. पण HIV बाधित स्त्रीशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणारा पुरुषच HIVचा विषाणू आपल्या निरपराध पत्नी आणि होणाऱ्या बाळापर्यंत पोहोचवतो. गर्भवती स्त्रियांच्या मधून बाळाला होणारं जे काही HIVचं प्रमाण आहे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र शासनानं जे प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये निश्चितच आपण गर्भवती स्त्रीकडनं बाळाला होणारं प्रमाण आपण कमी करू शकलेलो आहोत. पूर्वी हे 1.4 प्रमाण होतं, 3 वर्षामध्ये आपण कमी करून हे 0.75% पर्यंत आज आपण आणलेलं आहे. जे सेक्च्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत त्या सेक्च्युअली ट्रान्समिटेड डिसीजेसमध्ये सुद्धा प्रमाण पूर्वी 20% होतं, ते आज गेल्या 3-4 वर्षापासून जर पाहिलं तर आपण याचं प्रमाण 10% आज आपण कमी करू शकलेलो आहोत. जनजागरण मोहिमेमध्ये जर घेतलं गेलं तर HIV आणि एड्स बाधित जे काही रुग्ण असतात की त्यांनासुद्धा सन्मानानं जगता आलं पाहिजे
आणि त्यातल्या त्याच आमची जी महिला पूर्णपणे लैंगिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेतरी अज्ञानी आहे. 4 भिंतीमध्ये राहणारी महिला आमच्या पुरुषाच्या समोर ती मोकळी बोलू शकत नाही आणि बाहेरून आलेल्या पुरुषांच्या असलेल्या HIV बाधित करणं याचं जे प्रमाण आहे त्यामध्ये जे वाढत चाललेलं होतं त्यामध्ये सुद्धा कुठेतरी ह्या PPCT सेंटर्समुळं म्हणा हे आपण आज कमी करू शकलेलो आहोत. जर एखादी स्त्री प्रेग्नंट असेल तर त्या स्त्रीकडून बाळाला एड्स होऊ शकतो का? प्रेग्नंट बाईला तिच्या नवऱ्यापासून एड्स होऊ शकतो का तिच्या होणाऱ्या बाळाला? ज्या महिलांना HIV बाधा झाली आणि अशी जर महिला गरोदर असेल तर गरोदर महिलेला होणाऱ्या मुलापैकी जवळपास 30% मुलांना HIV बाधा होऊन त्यांना जन्माल्याबरोबरच एड्स होऊ शकतो. ज्या बालकांना HIV बाधा होण्याची शक्यता आहे त्यामधल्या जवळपास 2/3 बालकांची आपण HIV बाधा रोखू शकतो. एवढा सुंदर आणि इफेक्टिव्ह उपाय आहे आणि याची सोय आता आपण आपल्या राज्यामध्ये सर्वच रुग्णालयामधून जिल्हा रुग्णालयामधून करत आहोत. एड्सवर काही औषधं आहेत का? कोणाला झाला असेल त्याच्यावरती मेडिसिन्स काय हे अजूनपर्यंत मला मार्केटमध्ये आलेलं मला माहिती नाही. आपण महाराष्ट्रात जवळजवळ 4 लाख स्त्रियांचे म्हणजे बाळंतपणे झालेली आहेत सरकारी इस्पितळांमध्ये. त्यापैकी जवळजवळ 3 लक्ष स्त्रियांचं समुपदेशन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी 2 लक्ष स्त्रियांनी ही तपासणी करून घेतलेली आहे. त्या 2 लक्ष स्त्रियांपैकी 1500 स्त्रिया यांना हा रोग म्हणजे HIV बाधा झालेली आढळली आहे आणि त्या बाधा झालेल्या मातांची डिलिव्हरीच्या वेळेला त्यांना या वरचं जे औषध आहे नेव्हिरॅपिन नावाची जी गोळी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अशा जवळजवळ 1200 म्हणजे त्या 1500 पैकी 1200 स्त्रियांना ही गोळी देण्यात आलेली आहे. उर्वरित ज्या स्त्रिया आहेत त्यांची अजून बाळंतपण व्हायचं आहे त्यामुळे त्यांना ही गोळी देण्यात आलेली नाही आणि जन्मल्यानंतर बाळाला सुद्धा 72 तासाच्या आतमध्ये या नेव्हिरॅपिन सायरपचा 1 डोस दिला जातो जेणेकरून मातेकडून बाळाला होणारा HIV हा आपण टाळू शकतो. एमसॅक्सनं स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देहविक्रय करणाऱ्या महिला, ट्रक ड्रायव्हर्स, क्लीनर्स, तृतीयपंथी, स्थलांतरित कामगार, रस्त्यांवरील मुलं यांच्यासाठी विशेष कार्यक्रम व योजना आखून त्याची धडक अंमलबजावणी केली. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्याकडे येणारा पुरुष वर्ग यांचं प्रबोधन करण्यासाठी आज 87 गट संपूर्ण राज्यात कार्यरत आहेत. ट्रकर्स पॉइंट सारखी अभिनव कल्पना या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावते. हाय रिस्क ग्रुप जे ट्रकर्स आहेत त्या ट्रक ड्रायव्हरना HIV एड्स याबाबतची माहिती करून देणे, त्यांच्या मनात असलेल्या भ्रामक कल्पना दूर करणे, त्यांना गुप्तरोगाबद्दल माहिती देणे, त्याच्यावर इलाज करणे, त्याचप्रमाणे त्यांना निरोधचे विनामूल्य वाटप करणे. इसको क्या बोलते हैं? ठीक है, इसको निरोध बोलते हैं. कभी इस्तेमाल किया है इसका? जवळपास 5 आउटरीच वर्कर, 1 वैद्यकीय अधिकारी आणि 1 प्रकल्प संचालक आणि 2 ऑफिस असिस्टंट असा 9 लोकांचा स्टाफ इथे कार्य करीत आहेत. ट्रक ड्रायव्हर ज्या लँग्वेजमध्ये बोलतात त्या लँग्वेजचे आउटरीच वर्कर हे त्या ప్రకల్పాची మాహితి దిలా సురువాత్ करतात. మీకు బయట లేడీస్ సెక్స్ అలవాటు తెలియదు కదా, అలవాటు ఉన్న కాండమ్ మా సెంటర్లో కాండమ్లు ఇస్తారు ఫ్రీగా నిరోధకు. అది वारांगणांसाठी सवंगडी प्रशिक्षण शिबिरासारखे उपक्रम हाती घेऊन देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना जागृत केलं जात आहे. लैंगिक स्वैराचार करणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये आढळणाऱ्या गुप्त रोगामुळे HIV लागण होण्याची शक्यता लक्षात घेता निव्वळ गुप्त रोगांवर उपचार करण्यासाठी राज्यात सर्व जिल्हा रुग्णालयात एकूण 54 गुप्तरोग चिकित्सा केंद्र कार्यान्वित आहेत. आपण इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या गुप्तरोग निदान केंद्रात जाऊन तुझी तपासणी करून घेऊया. तर मंडळी, तुम्हालाही स्वतःबद्दल अशी शंका येत असेल तर ताबडतोब जिल्हा रुग्णालयातील ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र किंवा गुप्तरोग निदान केंद्राशी संपर्क साधा. तुम्हाला सल्ला आणि उपचार नक्की मिळेल. वर्तमान स्थितीमध्ये निरोध हा एकमेव असा पर्याय आहे जो गुप्तरोग आणि HIV पायबंद घालू शकतो. हे सत्य ओळखून एमसॅक्सनं निरोधचा प्रसार करण्यावर भर दिला आहे. प्रसाराबरोबरच निरोधचं विनामूल्य वितरणही केलं जात आहे. कागदावर आखलेल्या योजना, हाती घेतलेले उपक्रम हे तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते प्रत्यक्षात उतरतात.
तेवढ्याच धडाडीनं ते सामान्यांपर्यंत पोचतात. आणि या बाबतीतील कार्यकुशलता एमसॅक्सचे सहसंचालक श्री संदीप माळवी यांच्याकडे ठासून भरलेली आहे. HIV एड्सची माहिती समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचावी, घराघरापर्यंत पोहोचावी, यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था गेली काही वर्षांपासून व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिनी मॅरेथॉन स्पर्धा असेल, गणेशोत्सव स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा असेल, कवयित्री संमेलन असेल किंवा पुण्यामध्ये पार पडलेलं लता मंगेशकर संगीत रजनी असेल, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा हा एक उद्देश आहे की HIV एड्स विषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या वर्तनामध्ये बदल व्हावा. 1 डिसेंबर 2004 पार पडलेल्या जागतिक एड्स दिनानिमित्त महिला, मुली, HIV आणि एड्स या नव्या घोषवाक्याचा उद्घोष करत साऱ्यांनीच ख्यातनाम अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत एड्स विरोधात लढण्याची निग्रही शपथ घेतली. मी, माझे कुटुंबीय आणि माझे मित्र अशी शपथ घेतो की आम्ही आरोग्यपूर्ण जीवन जगू आणि माझे आणि माझ्या जवळच्या सर्वांचे HIV एड्स पासून संरक्षण करू. कोणतीही HIV एड्स बाधित व्यक्ती कामाच्या ठिकाणी, शाळेत, महाविद्यालयात, रुग्णालयात आढळल्यास त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही. यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना HIV एड्स संबंधित माहिती देण्यास मदत करू. स्त्रीची महती विविध कथा कादंबऱ्यातून सांगितली गेली आहे. तिच्या त्यागाचे, कर्तव्य तत्परतेचे गोडवे गायले गेले, तिला देवत्व बहाल केलं गेलंय. पण प्रत्यक्षात मात्र स्त्री ही सर्वात उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिली. म्हणूनच एड्स मुक्त महाराष्ट्राचा ध्यास घेतलेल्या एमसॅक्सनं हे आव्हान केवळ स्वीकारलं नाही तर आपल्या धडक कार्यक्रमाला सुरुवात देखील केली. So now since there is no medicinal cure, bringing about AIDS awareness, bringing about behavioral change is the only remedy which we are having, and for this we will have to scale up our this activity of bringing about behavioral change through such efforts. नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांचं प्रबोधन हे प्रथम लक्ष ठरलं. कल्याण ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि विरार ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या लेडीज स्पेशल ट्रेनला डॉक्टर पांडेंनी हिरवा झेंडा दाखवला आणि महिला, मुली, HIV आणि एड्स या मोहिमेला प्रारंभ झाला. कहने को कुछ कहना है, सुनना है, सुनाना है, जीना है या मरना है, बस एड्स को दूर करना है. दिल से दोस्ती कीजिए पर एड्स से दूर रहिए. दिल से दोस्ती कीजिए पर एड्स से दूर रहिए. सभी यात्री कृपया ध्यान दीजिए. HIV पॉजिटिव के रूट से जाने वाली सभी गाड़ियाँ किसी भी वक्त एड्स के ब्रिज को क्रॉस कर सकती है. अगर आप एक सुरक्षित यात्रा चाहते हैं तो प्लीज एमसैक्स यानी महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसाइटी और यहाँ पर खड़े हुए NSS वॉलंटियर्स की बात को ध्यान से सुनिए और सबसे जरूरी बात, आपकी यात्रा सुरक्षित हो. ही जनजागृती आहे ना ती फार चांगली आहे. त्याच्यामुळे लोकांना पुष्कळ माहिती पण मिळणार, लोकांपर्यंत संदेश जाणार. एक्चुअली ये जो काम जो आप लोग कर रहे हो बहुत अच्छा है एंड आई एम इंटरेस्टेड. मुझे भी अपनी नॉलेज बढ़ानी है इस बारे में और दूसरों को भी. दिस आयडिया इज द बेस्ट. आणि हे जे तुम्ही ही म्हणजे चालवला आहे ना, हा तुमचा प्रकल्प खूप छान आहे. एड्स से लड़ो, इंसान से नहीं. दिल चाहता है तो जाने दो, एड्स को पास आने दो. दिल है कि मानता नहीं, नारी शक्ती करे आह्वान, एड्स से बचाओ हिंदुस्तान. एमसॅक्स करे आह्वान, एड्स से बचाओ हिंदुस्तान. शेवटी आपल्याला मी एकच सांगू इच्छितो की आसमानी संकट आलं तरी नाही मोडणार कणा, पाठीवर आमच्या थाप देऊन नुसतं शाबास म्हणा. मोहम्मद इकबालच्या एक जो पंक्ती आहे ते आठवण येते की कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, गो की रहा है दुश्मन दौरे जमा हमारा. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जर आपले देशवासियांचे आचरण योग्य राहिला तर HIV एड्स हा जो संकट आलेला आहे हे ह्याच्या निश्चित 4-5 वर्षामध्ये उच्चाटन होईल.
आरोग्यमंत्री या नात्यानं मला आत्मविश्वास आहे की HIV एड्सवर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियंत्रण निश्चितपणे करू. ह्याबद्दल आमचं महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. 5 लाख लोकांना जे HIV बाधा झालेली आहे, आता त्यांच्या जीवनात तर अपघात कशाने ना कशाने घडलेलाच आहे, पण ते जिवंत आहेत. तोपर्यंत मानवतेचं जीवन जगू शकले पाहिजेत. ह्याही दुःखामध्ये त्यांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे आले पाहिजेत. हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करत असताना ह्या 5 लाखामध्ये पुन्हा नव्याने भर पडणार नाही असा संकल्प सुद्धा आपण केला पाहिजे. आपले ग्रामीण विकास खात्याचे मंत्री असताना नार पाटलांनी हातामध्ये झाडू घेऊन ग्रामसफाईचं काम आपण उत्तम केलेलं आहे. मला असं वाटतं की आता एड्स सफाईचं काम त्याच वेगानं जर आपण करू शकलो तर मला वाटतंय की त्याच्यातनं सुद्धा खूप आपण यशस्वी होऊ शकू आणि ते काही फार अवघड आहे असं मला असं वाटत नाही. महाराष्ट्र हे एड मुक्त प्रांत म्हणून एक दिवस या देशामध्ये ओळखला गेला पाहिजे, ही तयारी आपण सारी म्हणून करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. का